जसे हे 2 बार आहेत, आपण वेल्डिंग वायरने लॅप करायचे त्यांना. ओके. तर लॅप न होता आपण बोथ साइड थ्रेडिंग करतो आणि हे कपलर जॉईंट होतात. तर ही थ्रेडिंग प्रोसेस अशी आहे की पहिला बारला प्रेस करून फोर्जिंग केलं होतं, डायमीटर इन्क्रीज केला जातो याचा. ओके. हा, त्याच्यानंतर डायमीटर सरफेस केला जातो, त्याच्यानंतर थ्रेडिंग केला जातो. आणि या 3 वेगवेगळ्या ऑपरेशन साठी 3 वेगवेगळ्या मशीन्स. 90 डिग्री मध्ये बार फर्स्ट ऑफ कटिंग पण करावा लागतो. ओके. तो याचा सिक्वेन्स असा आहे, पहिल्यांदा बार 90 डिग्री कट होणार, मध्ये नंतर हे ऑपरेशन होणार. ऑपरेशन होणार. हे ऑपरेशनला कोल्ड फोर्जिंग बोलतात. कोल्ड फोर्जिंग डायमीटर इन्क्रीज केला जातो. इन्क्रीज केला जातो आणि नंतर ही थर्ड स्टेज आहे टर्निंग वन आणि लास्टला जे आहे ते थ्रेडिंग होणार. थ्रेडिंग. ओके, परफेक्ट. ते हाय राईज बिल्डिंग्स आहेत, बरोबर. तर त्या ठिकाणी होतं. इन्फ्रा मध्ये न्यूक्लिअर आहे, बीआरसी आहे. आता बॉम्बे पुन्हा मिसिंग लिंक चालू आहे, ऍस्कॉन करते. ओके. तिथेही आम्ही करतोय. अच्छा, म्हणजे तुमचं जे मेजर ऍप्लिकेशन आहे हे कुठल्या इंडस्ट्रीत होतं? एक तर इन्फ्रा मध्ये होतं ओके. आणि रिअलिटी मध्ये होतं, बिल्डर्स मध्ये होतं. हे 32 mm मध्ये 30 to 35% सेव्हिंग होतं, कॉस्ट सेव्हिंग होतं. अच्छा. याचे बेनिफिट्स असे आहेत की तू एक तर अॅक्युरेसी मिळते, ओके, काम फास्ट होतं, स्ट्रेंथ मिळते. ओके. हा, याची लो फटीक हाय फटीक टेस्ट टेस्ट पण होतं. ओके. LMM मध्ये काही सेव्हिंग होत नाही, पण तुमचं वेस्टेज 0 होतं. 1 मीटरचा बार पण तुम्ही युज करू शकता. अच्छा. आणि 32 mm मध्ये 40 mm मध्ये 30 ते 40 mm तुमचं सेव्ह होतं. अच्छा, म्हणजे जी आपली पारंपरिक वायरनी बांधायची हे मेथड जसं आहे. लाईक हे जसं तुमचा हा बार आहे, हा लॅपिंग करतोय तुम्ही. बरोबर. ते लॅपिंग करताना हा जो एवढा पोर्शन आहे तो तो एक्स्ट्रा तुमचा एक्स्ट्रा. तर तसं न होता हे बोथ साइड थ्रेडिंग होऊन हे जातं. आणि हे